पावसात नांदला विठू माऊलीचा भक्तिरस. पुईखडी माळावर हजारोंच्या साक्षीने रिंगण सोहळा थाटात संपन्न. टाळ मृदंगाचा गजर, रामकृष्ण हरीचा जागर आणि रिमझिम पावसात विठू माऊलीच्या नामाच्या अखंड जयघोषात रविवारी दुपारी प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडीचा पुईखडीवर गोल रिंगण सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी पुईखडी माळ येथे उपस्थिती दर्शवली होती. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळाच्या वतीनं कोल्हापूर ते नंदवाळ रौप्य महोत्सवी पायी दिंडी सोहळ्यात हा आनंद उत्सव भक्तांनी अनुभवला. करवीर तालुक्यातील प्रति पंढरपूर नंदवाळ येथे विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी हजारो भाविक जातात. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. मागील 25 वर्षांपासून लाड चौकातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाच्या वतीनं कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडीचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार यंदाही हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही पायी दिंडी शहरातून निघाली. सकाळी 8 वाजता मिरजकर तिकटी येथे युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, विश्वस्त बाळासाहेब पोवार, दीपक गौड यांच्या हस्ते माऊलींच्या चांदीच्या रथाचं पूजन झालं. बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक येथे पायी दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर खंडोबा तालीम येथे उभा रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी तालमीतर्फे भंडाऱ्याने पालखीचे स्वागत झाले. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालखी मार्गावर रथाचे सारथ्य केलं. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, आदिल फराज देखील उपस्थित होते. जुना वाशी नाका, क्रशर चौक मार्गे दिंडी पुईखडी येथील संकल्प सिद्धी कार्यालय येथे पालखीचा विसावा झाला. या ठिकाणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन प्रसाद वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सखाराम चव्हाण, संतोष कुलकर्णी, संभाजी पाटील, भगवान तिवले, दास महाराज, कृष्णात शेळके, श्यामराम कुरकुले, अजित चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर पालखी पुईखडी माळावर रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारांनी भक्तांचा उत्साह अधिकच वाढत होता. उपस्थितांकडून अभंग गात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात प्रथम वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं. त्यानंतर मानाच्या अश्वाने रिंगण सोहळा पूर्ण केला. त्यानंतर पालखी नंदवाळच्या दिशेने मार्गस्थ झाली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.